माझ्या बरोबर ती अतिशय छोटा क्रिकेट लवर मयंक, 12 वर्षाचा खेळाडू आज माझ्या बरोबर स्कोरर म्हणून काम करणार आहे. चार ओव्हरचा सामना असणार आहे. गोलंदाज नाव टाकायचं माने सर ना. माने सर, हॅलो माने सर, ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. साईप्रीत लाईव्ह त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे आणि सॉरी न्यू पनवेल 40+ आणि सामन्याला सुरुवात होते आहे. पंच राकेश स्ट्राईक एंडवर आहे आणि हा मला वाटतं थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू क्लिक केला राकेशने आणि हा पहिला अवांतरित चेंडू संघाचं खातं खोललं गेलंय 1 धावेने. एका धावामुळे संघाची धावसंख्या झाली 1 बिनबाद 1-0 चेंडू. माने सर, हा शॉर्ट चेंडू आहे, फ्लिप केलाय, दरम्यान चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हे मैदान राकेशसाठी खूप अनुभवाचा आहे कारण तो रोज रेग्युलर प्रॅक्टिस या मैदानावरती करतो, त्याच्यामुळे हे मैदान त्याला पूर्णतः परिचित आहे. त्यांनी पहिला चेंडू पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी डीप स्क्वेअर लेग मध्ये चौकार मारला. मानेश्वर पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणार 7 धावांसाठी. खूप मोठा षटकार. थोडेसे आपले विघ्न चेंडू, दुसरा चेंडू देऊन ठेवा. चला, चेंडू आलेला आहे, स्पर्धेला सुरुवात. परंतु एक एक्स्ट्रा चेंडू आपण घेऊन ठेवूया. दरम्यान 2 चेंडू पूर्ण होत आहेत. 2 चेंडू होती, सामन्याची धावसंख्या होती 11 या धावसंख्येवर संघ पोहोचलाय. कारण राकेश चव्हाण यांनी पहिल्यापासून हिटिंग झोन स्वीकारलाय आणि आता सुद्धा चेंडू आणि फील्ड झालाय मनोज याच्या हस्ते. दरम्यान थ्रो होतोय परंतु थोडीशी खराब फेकी, परंतु रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगली होती आणि दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली आणि राकेशच्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचते 12. माने सर गोलंदाजी करतायत, राईट आर्म ओव्हर द विकेट. हेमंत पालकर चेंडू फ्लिक केलाय. दरम्यान पॉइंट क्षेत्रात सुंदर क्षेत्ररक्षण आणि 1च धाव मिळाली. 1 धावामुळे संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या ती 13 धावा. माने सर वर पिच चेंडू सुंदर क्लिक केला राकेशने. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. दोन्ही फलंदाजांनी आपली 1 धाव पूर्ण केली. आणि मला वाटतं डॉट जाणारा चेंडू
प्रथम षटक संपतंय, पहिला षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या पोहोचली 13 धावा, 14 धावा. काउंट चला, गोलंदाजाचं नाव सांगायचं सर. हितेश सिद्धेश. ओके. यानंतरचा सामना असणार आहे या स्पर्धेची सुरुवात करणारा पहिला सामना. तर तत्पूर्वी सिद्धेश गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू शॉट टाकलाय, चेंडू जातोय आणि हा मला वाटतं अंपायरचा निर्णय आलेला नाहीये. म्हणजे चेंडू सुंदर टाकलाय, कारण 4 ओव्हरच्या षटकांमध्ये जेव्हा निर्धाव चेंडू टाकला जातो ना तेव्हा चेंडू खूप चांगला असतो तो, कारण तो निर्धाव असतो. प्रथम सामना असणार आहे कलंबोली मदने आणि गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्यामध्ये होणारा हा सामना. सिद्धेश, हेमंत पालकर, राकेश चव्हाण जबरदस्त हिट केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, षटकार. जबरदस्त हिट केला. मी मगाशी सांगितलं होतं कारण ही जी विकेट आहे आणि हे जे मैदान आहे हे राकेशला अतिशय परिचयाचं आहे, कारण त्यांनी रेग्युलर या मैदानावरती सराव करतो. संघाची धावसंख्या पोहोचली 20 या धावसंख्येवरती, कारण राकेश याच्या चेन बॅट मधून आलेले 2 षटकार आणि 1 चौकार याच्यामुळे जबरदस्त फटकेबाजी करतोय तो राकेश चव्हाण. आणि हा मात्र यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आणि चेंडूनी पल्ला गाठला तो सीमारेषेच्या. या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या पोहोचली 24 या धावसंख्येवर. 3 बाद 24. दुसरं षटक चालू आहे. सामना जो चालू आहे एक्झिबिशन मॅच आहे डॉक्टर्स 11 आणि न्यू पनवेल 11 या संघामध्ये हा सामना चालू आहे. दरम्यान 24 धावा पूर्ण झाल्यात आतापर्यंत. उलटा चेंडू यॉर्क करून घेतला राकेशने, थोडीशी चूक झाली आणि निर्धाव येणारा हा ह्या सामन्यातील दुसरा चेंडू. 20 धावा पूर्ण झाल्यात दुसऱ्या षटकाच्या मध्यान्हपर्यंत. माहिती सिद्धेश अतिशय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. त्याने खूप चांगले चेंडू टाकले. एक षटकार जरूर खाल्ला. हा दुसरा चेंडू आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. मला वाटतं हा सुद्धा षटकार असणार आहे. पंच चेंडू आतमध्ये पडलाय ना मैदानाच्या. चौकार आहे मग 4 रन. स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार हा संपूर्णतः ग्राउंडच्या बाहेर पडला तरच देण्यात येणार आहे. एक चला, मी स्पर्धेचा षटकाराचा आणि चौकाराचा नियम सांगतो, ऐकून घ्या सर्व खेळाडूंनी. नाना दिवेकर जरा मी सांगतो, जी रेलिंग आहे याच्या पलीकडेच स्क्वेअर लेगच्या दिशेने जी बाउंड्री दिसते त्याच्या पलीकडे पडला तरच षटकार दिला जाईल, नाहीतर 4 धावाच दिल्या जातील. खाली लागला तरी सुद्धा चौकारच असेल आणि जाळीला लागला तरी चौकार असेल. फक्त तो चेंडू पलीकडे गेला पाहिजे, ग्राउंडच्या पलीकडेच गेला पाहिजे तरच षटकार असेल. आणि जी झाडाला आहेत आपल्या आजूबाजूला, गोलंदाजचं नाव शुभम. दरम्यान 1 धाव येते. तिसरं षटक चालू झालंय. हेमंत पालकर आणि राकेश चव्हाण ही जोडी मैदानात खेळतीये आणि संघाची धावसंख्या पोहोचली होती बिनबाद
29 या धावसंख्येवर पोहोचलेला संघ तिसरं षटक चालू. आणि हा तिसरा चेंडू निर्धाव खेळला राकेश चव्हाण याने. 3 चेंडू निर्धाव खेळला राकेश. भले धावसंख्या चांगल्या प्रकारची जमवली आहे त्यांनी, परंतु 29 या धावसंख्येवरती खेळणारा हा खेळाडू आता पुन्हा एकदा क्लिक केलाय. टीप स्क्वेअर लेग दरम्यान मनोज फील्ड करतोय. दरम्यान एक धाव पूर्ण केले. संघाची धावसंख्या पोहोचली 30 बिनबाद 30. तिसरं षटक चालू. येणारे काही चेंडू म्हणजे चेंडू शिल्लक आहेत अजून 3, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर लिगल डिलिव्हरी 9 पडल्या तर 9 चेंडू असतील. चेंडू मारलाय पॉइंटच्या दिशेने. दरम्यान क्षेत्ररक्षण खूप सुंदर माने सरांचं. दरम्यान एकच धाव मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या पोहोचली 31 बिनबाद 31 या धावसंख्येवर संघ चाललाय, वाटचाल करतोय. धावसंख्या जमावी लागणार कारण 8च चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. 8 बाकी 8 चेंडूंमध्ये आपल्याला किती धावा जमवायच्यात लक्षात ठेवा. सुंदर चेंडू. मला वाटतं झेल बाद होतोय. यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं आणि त्यांची जागा घेण्यासाठी येते नवीन फलंदाज प्रशांत पाठारे. म्हणजे 31 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला. राकेश चव्हाण यांनी सुंदर फलंदाजी केली आणि मला वाटतं वैयक्तिक 24 ची जागा घेण्यासाठी आता 7 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील. 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बाकी येणारे जे काही चेंडू असतील ते पाहायचं आहे. हेमंत पालकर आणि प्रशांत पाठारे ही जोडी कशा प्रकारे फलंदाजी करते. प्रशांत हा फलंदाजी करतोय स्ट्राईक एंड वरती आणि हा चेंडू खूप सुंदर टाकलाय. यॉर्कर लेवलचा चेंडू टाकलाय. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. म्हणजे आता चेंडू शिल्लक राहिले 6 आणि संघाची धावसंख्या पोहोचली 31 या धावसंख्येवर. म्हणजे या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावांचे लक्ष ठेवावे लागणार आहे. डॉक्टर अमित नवीन गोलंदाज. हॅलो अमित. 31 या धावसंख्येवर संघ खेळतोय. हेमंत पालकर फलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर विकेट गोलंदाजी करतोय. हेमंत पालकर साठी फ्लॉट खेळलाय मिड विकेट क्षेत्रात. दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावन करता चौकार. खणखणीत चौकार. हेमंत पालकर यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. 4 धावांमुळे संघाची धावसंख्या पोहोचली 35 या धावसंख्येवरती. 35. 5 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारला. बघूया पॉइंटच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाणारा चौकार. एकोणचाळीस धावसंख्येवर खेळणारा हा संघ नवीन पनवेल 40+. चार चेंडू शिल्लक आहेत. प्रशांत पाठारे हेमंत ही जोडी मैदानात खेळताना पाहतोय आपण. दरम्यान 39 धावसंख्या पूर्ण झाली आणि 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये बघूया किती धावा जमवतायत ते. हेमंत पालकर आणि प्रशांत पाठारे. शॉर्ट चेंडू टाकलाय. फटका मारायचा प्रयत्न केला होता पॉइंटच्या क्षेत्रात. दरम्यान 1 धाव पूर्ण केले. खरा क्षेत्ररक्षण होतंय.
एका धावाचं रूपांतर दुसऱ्या धावात झालं, 2 धावा पूर्ण झाल्या आणि 41 धावसंख्येवर पोहोचला. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 39 या धावसंख्येवर पोहोचली आहे, तर 41 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. हॅलो, चोवीस चेंडू आणि 44 धावांची गरज असणार आहे हा सामना पनवेल या संघाला डॉक्टर्स 11 या संघाला जिंकण्यासाठी. चला, कलंबली कॉलनी हा संघ खेळणार आहे. थोडीशी चूक झाली होती नावामध्ये, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तर दरम्यान हा सामन्याचा नाणेफेक जिंकलाय तो गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. अच्छा, मॉर्निंग क्रिकेट क्लब आहे. चला, चित्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज पोहोचलेले आहेत मैदानावरती. सर, नाव सांगायचं. प्रशांत आणि सिद्धार्थ ही जोडी मैदानामध्ये असणार आहेत. हा संघ जो आहे हा पूर्ण डॉक्टर्स 11. डॉक्टर्स हे आपल्या आजूबाजूला सराव करतात त्यांचा हा संघ आहे. प्रशांत स्ट्राईक एंड वरती आहे आणि सिद्धेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. ओके, गोलंदाज सुनील.
पहिल्याच चेंडूवरती प्रशांत यांनी आपलं खातं खोललंय चौकाराने. सुनील हा एक चांगला गोलंदाज आहे आणि पहिल्याच सामन्यांमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. असा गोलंदाज तिथे पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार मिळवलाय प्रशांतने. सामना चालू आहे तो एक्झिबिशन मॅच आहे डॉक्टर्स 11 आणि न्यू पनवेल 11 या संघामध्ये. दरम्यान सुंदर फटका, खरोखर चांगला फटका होत आहे. पॉइंटच्या क्षेत्रामधून येणारा हा खणखणीत चौकार. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. 44 धावांना उत्तर देताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या त्या डॉक्टर्स 11 या संघाने. सुंदर फलंदाजी प्रशांत यांच्या माध्यमातून. खूप चांगला फटका पॉइंटच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. दरम्यान क्षेत्ररक्षण होते, प्रशांत पाटारे फील्ड करतोय. दरम्यान निर्धाव जाणारा हा सुनीलच्या गोलंदाजीतला पहिल्या चेंडूमध्ये. पहिल्या 3 चेंडूंमध्ये मात्र 8 धावा जमवण्यात यश मिळवलंय ते डॉक्टर्स 11 या संघाने. सुंदर गोलंदाजी केले सुनीलने, पण मात्र फटकेबाजी मात्र 2 चेंडू अतिशय सुंदर होते आणि हा सुंदर चेंडू हर्षलने फील्ड केलाय. सचिनच्या हातमधून जाणारा हा चेंडू म्हणजे 4 धावा पुन्हा मिळाल्यात. संघ पोचला 12 या धावसंख्येवरती पहिल्या 4 चेंडूंमध्ये. एक षटक चालू आहे आणि या षटकामध्ये धावसंख्या पोचली ती 12 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक येणं आणि आता मात्र चांगला चेंडू, सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने आणि षटक पूर्ण होत आहे. या षटकात 2 चेंडू निर्धाव 3 चेंडू निर्धाव टाकले. 12 धावांवर संघ पोहोचला पहिल्या षटकामध्ये आणि एक षटक पूर्ण. बिनबाद डॉक्टर्स 11 या संघाची धावसंख्या आहे 12. मात्र 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आणि आता मात्र मैदानात जो फलंदाज उभा आहे सिद्धेश, एक बिग हिटर फलंदाज. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सिद्धार्थ आणि सिद्धेश यांनी गोलंदाजी केली होती आणि सिद्धार्थ हे फलंदाजी करतायत, त्यामुळे थोडस कन्फ्युजन होतं नावामध्ये. राकेश चव्हाण गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोट्यातील दुसरं षटक. राकेश चव्हाण हा गोलंदाजी करेल. सिद्धार्थ यांच्यासाठी प्रशांत यांनी सुंदर फटकेबाजी केली. सामन्याला सुरुवात चांगल्या प्रकारे मिळवून दिली. 12 या धावसंख्येवर पोहोचवून दिला संघाला आणि राकेश चव्हाण गोलंदाजी करतोय. राईट शॉर्ट चेंडू होता आणि हा मात्र चेंडू जाणार 4 धावांसाठी 100%, कारण चेंडू थांबत नाही या मैदानावरती. आउटफील्ड खूप फास्ट आहे. शॉर्ट टाकला होता चेंडू राकेशने. क्षेत्ररक्षण लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग एक्स्ट्रा कव्हर अशी क्षेत्ररक्षण लावलेला आहे, परंतु चेंडू शॉर्ट टाकला आणि 4 धावा मिळाल्या त्या राकेशच्या गोलंदाजीवरती. हा मात्र चांगला चेंडू होता. दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावात बदल होऊ शकतो. हेमंत पालकर येत आहेत. हेमंत पालकर फील्ड केलाय. दरम्यान थ्रो होतोय हर्षल भुजबळकडे. दरम्यान 1च धाव. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फेक झाली हेमंत पालकर यांच्याकडून आणि या एका धावेमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. संघाची धावसंख्या पोहोचली 17 या धावसंख्येवर. हा खूप सुंदर चेंडू. डॉट चेंडू. पंचांकडे अपील मागितलं होतं. अमोल काळे सर एक नामवंत आणि अनुभवी पंच आहेत. अपील करू शकता. निर्णय देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. शॉर्ट चेंडू. पुन्हा एकदा मला वाटतं झेल खाली शशांक येतोय आणि झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सिद्धार्थची विकेट घालवली. प्रशांतची विकेट घालवली. ज्या फलंदाजाने पहिल्या 4 चेंडूमध्ये 16 धावा जमवल्या तो फलंदाज मैदानात बाद होऊ शकला होता. शशांक झेल खाली आला होता, परंतु झेल सुटलाय. राकेश चव्हाणच्या गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण मात्र खराब झालं. हा खराब चेंडू थोडासा वाईड
ऑफ स्टंपच्या बाहेर येणारा चेंडू वाईड येतोय, म्हणजे संघ पोहोचला 18 या धावसंख्येवरती. 19. चार चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. लीगल डिलिव्हरी. खराब क्षेत्ररक्षण, परंतु धाव होऊ शकली असती, परंतु या चेंडूवरती निर्धाव चेंडू. आणि आता मात्र लीगल डिलिव्हरी एकच शिल्लक आहे. 19 धावसंख्येवर पोहोचलाय संघ. अजूनही विकेट मिळवण्यात यश मिळवलं नाही आहे नवीन पनवेल संघाने. पाहायचा 19 धावसंख्येवर खेळताना संघ किती पुढे जातोय. सुंदर फटका, क्षेत्ररक्षण मात्र खराब. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतायत प्रशांत पाटारे. यांच्या आजचे 2 धावा झाल्या, म्हणजे संघ पोहोचला 21 या धावसंख्येवरती. बिनबाद 2 षटक पूर्ण. आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बारा चेंडू आणि 22 धावांची गरज. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज. शशांक हा गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वाटतं फलंदाज बाद होऊ शकतो. अपील झालंय, पंचांनी बाद दिलाय. प्रशांतची विकेट पडते. पहिला शशांकचा चेंडू निर्धाव. शशांक आणि आता चेंडू शिल्लक राहिले 11 आणि 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रशांत यांची विकेट मिळवल्यानंतर सिद्धेश हा फलंदाज मैदानात, त्याने गोलंदाजी केली होती. शशांक गोलंदाजी करतोय. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. हा चेंडू जबरदस्त हिट केलाय प्रशांत. हेमंत नयन पांचाळ झेल खाली. आणि आता मात्र दुसरा फलंदाज बाद झाला. सिद्धेश याने सुंदर फटका मारला होता आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज, नवीन डॉक्टर मिस्टर अमित. सुंदर हिट केलाय. झेल खाली सुनील येतोय आणि हॅट्रिक. पहिली हॅट्रिक शशांत कडून. हार्दिक अभिनंदन. भले एक्झिबिशन मॅच असू दे, परंतु एक्झिबिशन मॅच मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केली आहे शशांकने. म्हणजे आता चेंडू शिल्लक राहिले 9 आणि चेंडू 22 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चहावाला आलेला आहे. बाउंड्री 9 चेंडू आणि 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहिला शुभम
शुभम याने पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवला आणि संघाची धावसंख्या आता मात्र चेंडू शिल्लक राहिले 8 आणि 18 धावांची गरज असणाऱ्या हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू 18 धावा, 8 चेंडू 18 धावा. आता मात्र चेंडू निर्धाव टाकला, जबरदस्त चेंडू गोलंदाजी केली आहे ती. सात चेंडू 18 धावांची गरज, 7 चेंडू 18 धावा हा सामना जिंकण्यासाठी. बघूया झेल खाली दिनेश सावंत येऊ शकतात का? नाही नाही नाही, चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. सहा चेंडू 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 6-14. या संघाचा अतिशय महत्वाचा खेळाडू हर्षल भुजबळ गोलंदाजी करतो, राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय महत्वाचा खेळाडू जो गोलंदाज सामन्याच्या दिशा बदलवू शकतो. परंतु शुभम आणि सिद्धार्थ ही जोडी मैदानात खेळताना आपण पाहतोय. दरम्यान हेमंत पालकर झेल खाली येणार आणि फलंदाज बाद. सुंदर क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवरती. सिद्धार्थ याची विकेट मिळवली. हर्षल भुजबळ हॅलो डॉक्टर आनंद फलंदाजीसाठी. आणि आता मात्र चेंडू शिल्लक राहिले 5 आणि 14 धावांची गरज. सुंदर चेंडू, दरम्यान एक धाव मिळाली. शुभमला स्ट्राईक देण्यात यश मिळवलं. चार चेंडू 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. सुंदर फटका, खरोखर सुंदर फटका. 4 धावा, चौकार. सीमारेषेच्या बाहेर म्हणजे त्या रेलिंगच्या पलीकडे बॉल पडला पाहिजे तरच षटकार देणार आहोत, लक्षात ठेवायचं. आणि फलंदाज बाद. हर्षल भुजबळ अतिशय चलाक गोलंदाज. जयदेव, नवीन फलंदाज जयदेव. शॉट मारलाय सुनील, झेल खाली येऊ शकत नाही. दरम्यान एक धाव मिळवली आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. जर ह्या धाव